उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर हनी ट्रैप को लेकर किए दावे पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने स्पष्टीकरण दिया है। वडेट्टीवार ने कहा कि शिंदे एक स्वच्छ छवि वाले नेता है, हमारा उन पर कोई आरोप नहीं। मैंने बस इतना कहा कि हमारी सरकार गिरी, उसमें हनी ट्रैप भी एक कारण था। कृषि मंत्री कोकाटे के गेम खेलते वीडियो पर भी हमला बोलते हुए वडेट्टीवार ने कहा कि इस धोखेबाज सरकार को किसानों से कोई लेना देना नहीं है। किसान मर रहे हैं और कृषि मंत्री रमी खेल रहे हैं। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। काय आनंद आहे। कसलं सरकार हे नतभ्रष्ट, या जनतेच्या बोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही। म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असा असावा, आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। काय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा। असे जर चड्डी बन्यानवाले मंत्री, लुंगी बन्यानवाले मंत्री, टावेल बन्यानवाले मंत्री, रमी खेळणारे मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललाय महाराष्ट्रात। यातून शेतकऱ्यांनो तुमचं वाली हा सरकार नाही। शेतकऱ्यांनो तुमचं तुम्ही आता बघा। हे बेईमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही। म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा। आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। नाही, एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती आहेत। माझा मुळात एकनाथ शिंदेवर अजिबात आरोप नाही। आणि आमचं सरकार जे पडलं किंवा आमचं सरकार गेलं त्यामध्ये अनेका गोष्टीपैकी ती एक गोष्ट नक्की आहे, हे पुन्हा मी सांगतोय। तो आरोप काही व्यक्तिशः एकनाथ शिंदे साहेबावर नव्हता आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा कुठला आरोप करण्याचा काही संबंधही नाही आणि पुरावाही नाही। मला असं वाटतं की रामदास भाईंनी अंगावर का घ्यावं। रामदास भाई आहेत का त्यात? नाही आहेत। त्यामुळे त्यांनी तशा गोष्टी अंगावर घेऊ नयेत आणि ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस ते आम्ही त्यांना बोलवून घेऊन दाखवू। आता ओपन करून सगळं झाकलं जाईल, त्यामुळे योग्य वेळी ओपन केलं तर त्याचा उपयोग होईल।